या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून बिलॉंग करता म्हणजे तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये खूप असे आपले सरकार सेतू सुविधा केंद्राचे जागा निघलेले आहेत। तुम्ही तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये आपले सरकार सेतू सुविधा केंद्र ओपन करू शकता। मित्रांनो 350 प्लस जागा इथं आलेली आहेत आणि तुम्हाला फॉर्म कसं भरायचं, कोणते डॉक्युमेंट्स लागणार, डेट काय आहे, कधीपासून सुरू झाला आणि कधी संपणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर इथं पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव महसूल शाखा आपले सरकार सेतू सुविधा केंद्र इथं स्क्रीनवरती पाहू शकता। आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025। तर मित्रांनो इथं जाहिरात आलेली आहे आणि तुम्हाला जाहिरात घेण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय करायचं आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता। इथं आल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसेल आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर तुम्ही जे इथं एक सिलेक्ट दिनांक कधी भरायचा आहे म्हणजेच कोणती दिनांक आहे याची सुरुवातची दिनांक इथं अर्ज पाहू शकता। दिनांक 3 सप्टेंबर 2025 पासून सकाळी 10 वाजल्यापासून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ऑफलाईन भरायचं आहे। ऑफलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे मित्रांनो। तर तुम्ही याचा फॉर्म भरू शकता, फॉर्म भरून कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करू शकता। जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला सेतू सुविधा केंद्र ओपन करायचं असेल तर 3 सप्टेंबर 2025 पासून ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि 15 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता स्क्रीनवरती अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे। 16 सप्टेंबर म्हणजे याच महिन्यामध्ये तुमची यादी सुद्धा लागणार आहे। त्याच्यानंतर छाननी अंती पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येईल 19 सप्टेंबर 2025 रोजी। त्याच्यानंतर मित्रांनो अर्जाची अपात्र अर्जांची यादीवर आक्षेप नोंदवणे 19 सप्टेंबर पासून तर 26 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्जावर आक्षेप घेता येईल। त्याच्यानंतर इथं पात्र अर्जाची अंतिम यादी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 24 सप्टेंबर 2025 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल। ज्याच्यामध्ये तुमचं जर नाव आलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सेतू सुविधा केंद्र म्हणजे आपले सरकार सेतू सुविधा केंद्र मिळणार आहे। त्याच्यानंतर पात्र अर्जाची मुलाखत घेणे, मुलाखत 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर रोजी मुलाखत आयोजित केलेली आहे, स्क्रीनवरती पाहू शकता। आणि तुम्हाला मुलाखतीमध्ये एक डीडी दिवाला 24,000चा किंवा 25,000चा डीडी असते, ते तुम्हाला तिथं जमा करायचं आहे आणि याला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सविस्तर माहिती आपण खाली या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण इथं येऊ आल्यानंतर बघा याला तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बी आपण इथं पाहू शकता। अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, अर्जासोबत संपूर्ण कागदपत्रे स्वयं साक्षांकित करून म्हणजे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जोडायचे, आधार कार्ड जोडायचं आहे, पॅन कार्ड जोडायचं आहे आणि शैक्षणिक पात्रता इथं पाहू शकता। अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, इथं पाहू शकता। अर्जदार पदवीधर असल्यास त्याचे पदवीधरचे अंतिम प्रमाणपत्र जोडायचे आहे, पदव्युत्तर असल्यास त्याची गुणपत्रिका जोडायची आहे। इतर काही एज्युकेशनल असेल तुमच्याजवळ तेही तुम्ही इथं लावू शकता। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला बघा 4 नंबरला शैक्षणिक पात्रतामध्ये दिलेला आहे MSCIT कंपल्सरी आहे मित्रांनो। MSCITचा सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल। आपले सरकार सेवा केंद्राकरिता त्या भौगोलिक क्षेत्रात असलेल्या जागेच्या ठिकाणी कर व विद्युत पावती देयक चालू वर्षाची 25-26 ची जोडायची आहे। त्याच्यानंतर 7 पहा कॉमन सर्व्हिस सेंटर CSC प्रमाणपत्र असल्यास ते जोडायचं आहे। अर्जदार किमान 18 वर्षाचा असावा। अर्जदाराचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, ते सुद्धा काढून घ्या मित्रांनो। पोलीस ऑनलाईन निघते, ते बी तुम्हाला कसं काढायचं ते व्हिडिओच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यानंतर रहिवासी पुरावा तुम्हाला लागेल, रहिवासी प्रमाणपत्र लागेल, ग्रामसेवकाचा किंवा तहसीलचाही चालते। अशा प्रकारे मित्रांनो हे डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून ॲप्लिकेशन करायचं आहे, ऑफलाईन मध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे। आणि खूप जागा आहेत धाराशिवमध्ये म्हणजेच उस्मानाबाद नगरमध्ये खूप सारे अशा जागा आहेत, 350 प्लस जागा आहेत। तुम्ही जर कोणत्याही ठिकाणावर राहत असाल तर तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या गावामध्ये तुम्ही हे आपले सरकार सेतू सुविधा केंद्र ओपन करू शकता। तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सर्वप्रथम तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता। तुम्हाला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बी तुम्ही इथं पाहू शकता आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचं आहे। सर्वप्रथम आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता जे 12वी उत्तीर्ण, पदवी उत्तीर्ण, पदव्युत्तर, MSCIT, केंद्र चालकाचं ठिकाणचा कर किंवा भाडे पावती हे संपूर्ण तुम्हाला जोडायचं आहे। हे जोडून तुम्हाला खाली या ठिकाणी कर पावती जोडायची आहे। त्याच्यानंतर अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र जोडायचं आहे, स्वघोषणापत्र जोडायचं आहे, पोलीस चारित्र्य म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि रहिवासी तहसीलदारचा रहिवासी जोडायचा आहे। अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहे। हे डॉक्युमेंट्स जोडून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। हे फॉर्म आहे मित्रांनो इथे स्क्रीनवरती पाहू शकता। तुम्हाला
तुम्हाला सगळे माहिती भरून फॉर्म सबमिट करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती जागा आहेत ते सविस्तर आपण पाहू। हे फॉर्म तुम्हाला कशा प्रकारे भरायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। तुम्ही जर धाराशिव जिल्ह्यामधून हे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉमेंट करा आणि हे सविस्तर माहिती तुम्हाला हे कसं भरायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रॉपर येईल। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, खाली जर आल्या तर इथं तालुके सुरू झालेले आहेत, किती तालुक्यामध्ये किती जागा आहेत ते सुद्धा पाहू शकता। धाराशिवमध्ये इथं स्क्रीनवरती पाहू शकता धाराशिवमध्ये 95 जागा आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर आपण दुसरा तालुका जर तुळजापूर बघितला तर तुळजापूरमध्ये किती जागा आहेत ते बी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। 92 जागा तुळजापूरमध्ये आहेत। तुळजापूरमध्ये जेवढे तालुके आहेत सगळ्या तालुक्याला एक एक जागा दिलेली आहे आणि जिल्ह्यातील सर्व गावामध्ये एक जागा आपले सरकार सेतू सुविधा केंद्रासाठी दिलेली आहे। कळंबमध्ये 71 जागा आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता वाशीमध्ये किती जागा आहेत तर वाशीमध्ये 35 जागा आहेत आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो, भूम तालुक्यामध्ये किती जागा आहेत तर 60 जागा आहेत आणि त्याच्यानंतर परंडामध्ये किती जागा आहेत तर परंडामध्ये 60 जागा आहेत। अशा प्रकारे उमरगामध्ये किती जागा आहेत तेही स्क्रीनवरती पाहू शकता। आणि तुम्ही जर 81 जागा आहेत उमरगा तालुक्यामध्ये, अशा प्रकारे मित्रांनो लोहरामध्ये किती जागा आहेत ते बी तुम्ही इथं 47 जागा आहेत। अशा प्रकारे 350+ जागा इथं आलेल्या आहेत आणि तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। 350-400 जागा आहेत। तुम्ही आपला स्वतःचा आपले सरकार सेतू सुविधा केंद्र घेऊ शकता आणि याचा फॉर्म कसं भरायचा त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, त्याची माहिती हवी असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा। त्याचा प्रॉपर व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, धाराशिव आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व जे सुशिक्षित बेरोजगार आहेत असे सगळे कॅन्डिडेट आपला फॉर्म भरून आपले सरकार सेतू सुविधा केंद्र घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे आपला व्यवसाय सुरू करू शकता। ही होती छोटीशी माहिती, कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा।